नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू। 16 जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी एका दिवसावर आली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे। महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याकरता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे। सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे। या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे। या माध्यमातून परंपरेने महिन्याची पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धपकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना करण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्या म्हणाल्या की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची 13,907 रिक्त पदे आहेत। शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये 783 अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत। त्यानुसार 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत राज्यातील 14,690 मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरांवर देण्यात आल्या आहेत। याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, आषाढी वारी 1 दिवसांवर आली तरी श्री क्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत। यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखवल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात मद्य मांसाची दुकाने तात्काळ बंद करावीत, अशी मागणी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हभप अक्षय महाराज भोसले आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली। यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मद्य आणि मांसाची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरण्याची 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती। मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणांमुळे पीक विमा भरण्यापासून वंचित राहिले होते। त्यामुळे त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती। त्यांच्या या मागणीला यश आलं। त्यांच्या मागणीनंतर ही मुदतवाढ 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे।